नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. आज आपण इंग्लिश ग्रामरचा नवीन टॉपिक सुरू करूया. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण टेन्सेस बघितले, त्यानंतर हाऊ टू यूज ॲज वेल ॲज, नॉट ओनली बट ऑल्सो हे देखील पाहिलं. नंतर डिग्री ऑफ कंपॅरिझनचे दोन्ही टाईप समजून घेतले. आता आजचा टॉपिक असणार आहे चेंज द व्हॉइस. अगदी बेसिक पासून डेफिनेशन पासून हा टॉपिक आपण समजून घेऊ. बघा, व्हॉइस म्हणजे काय राहतं? व्हॉइस इज द रिलेशनशिप बिटवीन सब्जेक्ट अँड द ॲक्शन एक्सप्रेस बाय द वर्ब इन द इन्स्टन्स. म्हणजे काय, सब्जेक्ट आणि वर्ब ह्यांची थोडीशी अरेंजमेंट चेंज केल्यानंतर जे सेंटेन्स फॉर्म होतं ना, त्याला बोलतो आपण व्हॉइस. आता शब्दशः व्हॉइस म्हणजे काय तर बोलणं, बरोबर. जर मी स्वतःहून बोललो आणि दुसऱ्या पर्सननी बोललो तर दोन्ही सेंटेन्स बदलतात, बरोबर. तर त्यालाच बोलतो आपण व्हॉइस. आता बेसिकली टाइप्स कुठले असतात बघा. पहिला टाइप येतो ऍक्टिव्ह व्हॉइस. ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजे काय? द सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स परफॉर्म द ऍक्शन एक्सप्रेस बाय द वर्ब. एवढी हार्ड डेफिनेशन डोक्यात नका ठेवू. सिंपल काय लक्षात ठेवा, सेंटेन्सची स्टार्ट जर सब्जेक्टनी झाली तर ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजे नॉर्मल टेन्सचं सेंटेन्स. नंतर पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे काय? द सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स इज रिसीव्ह द ऍक्शन एक्सप्रेस बाय द वर्ब. सिंपल म्हणजे लक्षात ठेवायचं की सेंटेन्स होणार ऑब्जेक्टनी स्टार्ट. क्लिअर झालं? नक्की. दोन व्हॉइसचे टाइप्स पडतात. पहिला ऍक्टिव्ह व्हॉइस, दुसरा पॅसिव्ह व्हॉइस. ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजे आपलं जे काही टेन्सचं सेंटेन्स राहतं तेच, ज्याची सुरुवात होती आपली सब्जेक्टने. पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे काय? असं सेंटेन्स ज्याची सुरुवात होणार ऑब्जेक्टने. क्लिअर झालं? नक्की. चलो डायरेक्टली काय करूया, एक्झाम्पल घेऊया. बघा, ऍक्टिव्ह व्हॉइसचं सेंटेन्स असणार आहे आय राईट अ स्टोरी. आता यामध्ये आय काय हो? सब्जेक्ट, बरोबर. राईट काय? वर्ब. अ स्टोरी काय? ऑब्जेक्ट. कुणी राईट केली? मी राईट केली. काय केलं? राईट केली. काय राईट केली? स्टोरी राईट केली. नक्की फरक कळला? सब्जेक्ट, ऑब्जेक्ट आणि वर्ब. आता यातून काय बघायचं आपल्याला, तर पॅसिव्ह व्हॉइस करताना काय करायचं, बेसिक चेंज काय होतो. आता फक्त सेंटेन्स समजून घ्या, कन्व्हर्जनचे रूल आपण नंतर समजून घेऊ. काय होतं सुरुवातीला, तर पहिला आलं ऑब्जेक्ट, बरोबर. त्यानंतर ऑब्जेक्टच्या विथ रिस्पेक्ट टू येतं हेल्पिंग वर्ब. आणि कंपल्सरी पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आपण पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्बच वापरतो. कुठलाही व्हॉइस घ्या, कुठल्याही टेन्सचा व्हॉइस चेंज करताना आपण ऑलवेज पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्बच वापरतो. हे डोक्यात फिक्स ठेवा. आणि सेंटेन्स मध्ये बाय हे असतंच. आणि शेवटी आला सब्जेक्ट. आता जसं आयचं कन्व्हर्जन झालं ना, अगदी सेम प्रकारे अजून काही प्रोनाउन्स आहेत, त्यांचं कन्व्हर्जन पण समजून सांगतो. बघा, आधी सुरुवातीला समजून घेऊ की सब्जेक्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह फॉर्म काय असतो. सब्जेक्टिव्ह फॉर्म म्हणजे काय? जर प्रोनाउन सेंटेन्सच्या सुरुवातीला आलं तर त्याला बोलतो आपण सब्जेक्टिव्ह फॉर्म. सेम वे मध्ये जर सेंटेन्सच्या शेवटी आलं तर त्याला बोलतो ऑब्जेक्टिव्ह फॉर्म. आता सब्जेक्टिव्ह फॉर्म म्हणजे कुठला असणार आहे? ऍक्टिव्ह व्हॉइस. आणि ऑब्जेक्टिव्ह फॉर्म म्हणजे कुठला असणार आहे? पॅसिव्ह व्हॉइस. डन. क्लिअर झालं? बघा, टेबल आला. ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये जर आय असेल तर पॅसिव्ह व्हॉइस मध्ये काय होणार? बाय मी होणार, राईट. ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये ही असेल तर बाय हिम. शी असेल तर बाय हर. यू असेल तर यूज राहतं, बाय यू. क्लिअर? आता बघा, ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये वी असेल तर चेंज होणार बाय अस मध्ये. इट असेल तर इटच राहणार, बाय इट. त्यानंतर दे असेल तर देम होणार. आणि कुठलाही पर्सनचं नाव असेल तर बाय त्या पर्सनचं नेम, त्या प्लेसचं नेम ॲज इट इज राहतं. क्लिअर झालं? नक्की. बघायचं, टेन्सेस सुरू करायचे. चलो आता आपण टेन्सेस सुरू करूया. जसं आपण टेन्सला बघितलं होतं ना, एकदम स्टेप वाईज. पहिला आपण सिंपल टेन्स बघितले, त्याच फ्लो मध्ये आपण आता सुद्धा व्हॉइस प्रिपेअर करणार आहोत. बघा, सिंपल टेन्स मधला पहिला टेन्स असणार आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. ज्याचं स्ट्रक्चर तुम्हाला माहिती, ऍक्टिव्ह व्हॉइसचं काय राहतं म्हणजे टेन्सचं काय राहतं? सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, बरोबर. आता पॅसिव्ह व्हॉइस मध्ये करताना सुरुवात होणार ऑब्जेक्टनी. त्यानंतर या ऑब्जेक्टच्या विथ रिस्पेक्ट टू आपण हेल्पिंग वर्ब वापरणार, पण जे की असणार प्रेझेंट टेन्स मधलं. क्लिअर? बघा, पॅसिव्ह मध्ये कंपल्सरी पास्ट पार्टिसिपल आणि हेल्पिंग वर्ब हे येतच, हे डोक्यात फिक्स ठेवा. मग प्रेझेंट टेन्स मध्ये हेल्पिंग वर्ब कुठले असतात? एम, इज, आर. एकदम बरोबर. त्यानंतर पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब. आणि पॅसिव्ह व्हॉइस साठी सेंटेन्स मध्ये बाय आणि एंडिंगला सब्जेक्ट ॲज इट इज. डन. स्ट्रक्चर दोन्ही फॉर्म्युला समजले. आता एक्झाम्पल बघा. सगळ्यात पहिलं एक्झाम्पल ऍक्टिव्ह व्हॉइसचं. सचिन टीचेस सोनिया. सचिन काय या सेंटेन्स मध्ये? सब्जेक्ट. टीचेस काय? वर्ब. सोनिया काय? ऑब्जेक्ट. आता काय करायचंय? पॅसिव्ह व्हॉइस. पॅसिव्ह व्हॉइस करताना सुरुवात कशाने होणार? ऑब्जेक्टनी. म्हणजे सोनिया पहिली आली, बरोबर. सोनिया एकटी होती, त्यामुळे काय वापरणार आपण? इज वापरणार का आर वापरणार? इज.
एकदम बरोबर. त्यानंतर टीचर्सचा पास्ट पार्टिसिपल काय होतो टॉट, एकदम बरोबर. आणि शेवटी बाय आणि सब्जेक्ट, बाय आणि सब्जेक्ट काय होता सचिन. मग सेंटेन्स काय झालं, सोनिया इज टॉट बाय सचिन. डन. अजून एक एक्झाम्पल बघू. दे ईट मँगोज. सुरुवातीला दे काय आलं सब्जेक्ट, ईट वर्ब, मँगोज काय आलं ऑब्जेक्ट. क्लिअर. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये सुरुवातीला आले मँगोज, का तर ते ऑब्जेक्ट होतं म्हणून. त्यानंतर मँगोज प्लुरल मध्ये आहेत, जास्त आहेत, म्हणून आपण इज नाही वापरणार, आर वापरणार. बरोबर. नंतर इटचं पास्ट पार्टिसिपल काय येतं आठवा बरं, काय येतं इटन. गुड. नंतर बाय आणि दे काय आहे प्रोनाऊन आहे. कुठलं प्रोनाऊन आहे, सब्जेक्टिव्ह आहे. ऑब्जेक्टिव्ह होताना काय होतं देम. राईट. क्लिअर झालं नक्की. आता सेम स्ट्रक्चर आपण दुसऱ्या टेन्सला पण बघायचं का, जे की असणार आहे सिंपल पास्ट टेन्स. सेम राहतं बघा. जसं आपण टेन्स मध्ये बघितलं होतं ना, एक मायनर फरक होता बघा. डायरेक्टली फॉर्म्युला बघा. ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजे सिंपल पास्ट टेन्सचाच फॉर्म्युला काय होता, तर सब्जेक्ट प्लस वर्ब इन पास्ट टेन्स प्लस ऑब्जेक्ट. मगाशी काय होतं सब्जेक्ट वर्ब इन प्रेझेंट टेन्स प्लस ऑब्जेक्ट. फॉर्म्युला सेम होता. म्हणजे यांचं पॅसिव्ह व्हॉइसचं स्ट्रक्चर सुद्धा काय राहणार, सेम राहणार. काय असणार आहे पॅसिव्ह व्हॉइस. आता तुम्ही सांगा काय होईल सुरुवात, ऑब्जेक्टनी. बरोबर. त्यानंतर पास्ट टेन्स मध्ये आपण कुठले हेल्पिंग वर्ब वापरतो, प्रेझेंट टेन्स मध्ये अमेझॉन वापरले, मग पास्ट टेन्स मध्ये कुठले वापरणार, वॉज वेअर. व्हेरी गुड. नंतर पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब, नंतर बाय आणि सब्जेक्ट ॲज इट इज. स्ट्रक्चर क्लिअर झालं. चलो एक्झाम्पल बघूया. पहिलं एक्झाम्पल, टीचर चेक अवर पेपर्स. टीचर सब्जेक्ट, चेक वर्ब इन पास्ट टेन्स, ऑब्जेक्ट काय आहे अवर पेपर्स. ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये कन्वर्ट करायचंय. सुरुवात होणार अवर पेपर्सनी, जे की होतं आपलं ऑब्जेक्ट. पेपर्स प्लुरल फॉर्म मध्ये आहेत, मग वॉज येईल का वेअर येईल, वेअर. बरोबर आलं. त्यानंतर चेकचं पास्ट पार्टिसिपल काय येतं, चेकच राहतं. डन. नंतर बाय आणि टीचर ॲज इट इज. कळलं. अजून एक एक्झाम्पल बघूया बघा पुढचं. वी डीड दॅट टास्क. वी काय सब्जेक्ट, डीड पास्ट टेन्स ऑफ वर्ब, नंतर दॅट टास्क काय आपलं ऑब्जेक्ट आहे. पॅसिव्ह व्हॉइस करताना पहिलं काय येणार दॅट टास्क, एकदम बरोबर. नंतर एकच होतं, मग वॉज येईल का वेअर येईल, वॉज येणार. राईट. नंतर डीडचं पास्ट पार्टिसिपल काय येतं, डू, डीड, डन. राईट. म्हणजे काय आलं डन. नंतर बाय आणि वी चं ऑब्जेक्टिव्ह काय असतं, ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन काय असतं अस. बरोबर. क्लिअर. नक्की समजलं. बघा आता आपण दोन टेन्स बघितले. पहिला बघितला सिंपल प्रेझेंट टेन्स आणि आता बघितला सिंपल पास्ट टेन्स. फ्युचर टेन्स आपण नंतर बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आता सुरुवात करूया प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सला. स्ट्रक्चर काय असणार आहे ऍक्टिव्ह व्हॉइसचं, जे की आपलं टेन्सचं असतं तेच. म्हणजे काय असणार आहे सब्जेक्ट प्लस एमिजार प्लस वर्ब प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट. ऍक्टिव्ह व्हॉइस टू पॅसिव्ह व्हॉइस कन्वर्जन करताना सुरुवात होणार ऑब्जेक्टनी. बरोबर. नंतर प्रेझेंट टेन्स मध्ये हेल्पिंग वर्ब कुठले असतात, तेच जे आधी बघितले होते तेच वापरायचे. कुठले, एमिजार. फक्त एक मायनरचा चेंज आहे, या ठिकाणी वर्बला आय एन जी होतं, म्हणून पॅसिव्ह व्हॉइसच्या सेंटेन्स मध्ये सुद्धा आय एन जी असणारा एक वर्ड येतो, जो की असतो बिंग. बाकी पुढचं स्ट्रक्चर ॲज इट इजच राहतं. म्हणजे फरक काय आला, फक्त बिंग ऍड झालं. बरोबर. चलो एक्झाम्पल घेऊया. पहिलं एक्झाम्पल असणार आहे विना इज प्लेइंग कॅसिओ. आता विना काय आपला सब्जेक्ट, इज हेल्पिंग वर्ब, प्लेइंग वर्ब प्लस आय एन जी, कॅसिओ म्हणजे आपला ऑब्जेक्ट झालं. पॅसिव्ह व्हॉइस कन्वर्जन करताना सुरुवात होणार कॅसिओनी. एकदम राईट. एकटं होतं, मग काय येणार इज, एम का आर, काय येणार इज. एकदम राईट. प्लेचं पास्ट पार्टिसिपल घ्यायचं का आधी बिंग घ्यायचं, बिंग घ्यायचं. हे डोक्यात नीट ठेवा. वर्ब प्लस आय एन जी आलं तर आपल्याला बिंग वापरायचं. डन. मग येणार बिंग. आलं. नंतर पास्ट पार्टिसिपल काय येतं प्लेचं, प्लेड. एकदम बरोबर. आणि एंडिंगला बाय विना. नक्की समजलं. मायनरचा चेंज आहे. वर्ब प्लस आय एन जी ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये होतं ना, मग पॅसिव्ह व्हॉइस मध्ये वर्ब प्लस आय एन जी नाही येणार, त्याच्याऐवजी काय येतं शब्द बिंग येतो. नक्की कळलं. चलो नेक्स्ट सेंटेन्स बघूया. दे आर वॉचिंग द मूवी. दे काय आहे सब्जेक्ट,
आर हेल्पिंग वर्ब, वॉचिंग वर्ब प्लस आयएनजी, द मूवी ऑब्जेक्ट आलं. पॅसिव्ह व्हॉइस कन्वर्जन करताना सुरुवात होणार द मूवीने, बरोबर. काय येईल पुढं, इज का आर, इज, एकदम राईट. नंतर पुढं बिंग. वॉचचं पास्ट पार्टिसिपल काय येतं, वॉच. बाय देचं काय होणार, देम, एकदम बरोबर. क्लिअर झालं. चलो आता आपण पुढचा टेन्स बघूया, म्हणजे मागचा टेन्स आणि पुढचा टेन्स आपल्याला कम्पेअर करता येईल. पुढचा टेन्स कुठला असणार आहे, पास्ट कंटिन्युअस टेन्स. स्ट्रक्चर ऍक्टिव्ह व्हॉइसचं जे की असणार आहे आपलं टेन्सचं. आलं. काय फरक होता, फक्त प्रेझेंट कंटिन्युअस आणि पास्ट कंटिन्युअस मध्ये तिकडे ॲमेझॉन होते, इथं वॉज वेअर होते, बरोबर. म्हणजे पॅसिव्ह व्हॉइस मध्ये पण चेंज काय असणार आहे, तोच चेंज तर असणार. कळलं, तोच चेंज आला. काय चेंज आला, वॉज वेअर फक्त आलं, बाकी स्ट्रक्चर ॲज इट इज. चलो एक्झाम्पल बघूया. पहिलं एक्झाम्पल ऍक्टिव्ह व्हॉइसचं. काय, शिवू वॉज सिंगिंग सॉन्ग. डन. शिव काय होतं, शिव सॉरी सब्जेक्ट, वॉज हेल्पिंग वर्ब, सिंगिंग काय वर्ब प्लस आयएनजी, सॉन्ग ऑब्जेक्ट. पॅसिव्ह व्हॉइस करताना पहिलं काय येणार, सॉन्ग, एकदम राईट. एकच होतं म्हणून येणार वॉज. नंतर बिंग, वर्ब प्लस आयएनजी ला आपण काय वापरतो, बिंग वापरतो, हे डोक्यात फिक्स ठेवा, बिंग. डन. त्यानंतर पास्ट पार्टिसिपल सिंगचं काय येतं, संग. तुम्हाला पास्ट पार्टिसिपल लक्षात असणं खूप जास्त गरजेचं आहे, त्यामुळं थोडेफार जे काही वर्ब्स आहेत त्यांचे पास्ट पार्टिसिपल डोक्यातच ठेवा. संग बाय शिव. डन. चलो या अजून एक एक्झाम्पल. वी वेअर मेकिंग गिफ्ट कार्ड. वी सब्जेक्ट, वेअर हेल्पिंग वर्ब, मेकिंग वर्ब प्लस आयएनजी, गिफ्ट कार्ड ऑब्जेक्ट. पॅसिव्ह व्हॉइस पटकन बोला, काय होईल, गिफ्ट कार्ड. नंतर जास्त होते, प्युरल फॉर्म मध्ये होते म्हणून वेअर येणार, बरोबर. नंतर मेकिंगचं पास्ट पार्टिसिपल नाही, त्याच्या आधी काय वापरायचंय, बिंग वापरायचंय, बरोबर. मी चुकलो की तुम्ही बरोबर क्लिअर केलं मला. बिंग, नंतर मेड, एंडिंगला बाय, आणि शेवटी काय येणार, वीचं अस. डन. क्लिअर, नक्की दोन्ही समजलं. फरक काय होता, प्रेझेंट कंटिन्युअस आणि पास्ट कंटिन्युअसचं स्ट्रक्चर ऑलमोस्ट सेम होतं, फक्त फरक आला होता बिंग. क्लिअर. चलो आता प्रेझेंट परफेक्ट टेन्स बघूया. स्ट्रक्चर ऍक्टिव्ह व्हॉइसचं काय असणार आहे, सब्जेक्ट प्लस हॅज हॅव प्लस पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब प्लस ऑब्जेक्ट. आता पॅसिव्ह व्हॉइस मध्ये थोडासा चेंज होणार. मगाशी आपण काय वापरलं होतं, बिंग वापरलं होतं. आता या ठिकाणी तुम्हीच बघा काय वापरलं, इथं बिन वापरलंय. बाकी हेल्पिंग वर्ब आपले जे काही प्रेझेंट परफेक्ट टेन्सचे होते तेच वापरले. एक्झाम्पल घेऊ म्हणजे अजून क्लिअर होईल. बघा पहिलं एक्झाम्पल, ही हॅज रिटन अ पोयम. ही सब्जेक्ट, बरोबर, हॅज हेल्पिंग वर्ब, रिटन पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब, अ पोयम ऑब्जेक्ट आलं. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये करताना सुरुवात होणार ऑब्जेक्टनी, म्हणजे अ पोयम सुरुवातीला आलं, एकच पोयम होती म्हणून येणार हॅज, बरोबर. त्यानंतर बिन, राईट. पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब रिटन ॲज इट इज राहणार, रिटन. नंतर बाय आणि हिचं काय होणार, हिम, एकदम बरोबर. अजून एक एक्झाम्पल बघू. सॉफ्टेक सोल्युशन हॅज डेव्हलप अ न्यू सॉफ्टवेअर प्रोग्राम्स. आता थोडं लेंथी सेंटेन्स आहे बघा. सॉफ्टेक सोल्युशन सब्जेक्ट, हॅज हेल्पिंग वर्ब, डेव्हलप पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब, अ न्यू सॉफ्टवेअर प्रोग्राम्स ऑब्जेक्ट झालं. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये करताना सुरुवात होणार ऑब्जेक्ट नुसार, म्हणजे अ न्यू सॉफ्टवेअर प्रोग्राम्स प्युरल फॉर्म मध्ये होता म्हणून हॅव आलं, बरोबर. नंतर पुढं काय असणार, बिन, राईट. त्यानंतर डेव्हलप, गुड, आणि बाय सॉफ्टवेअर सोल्युशन. क्लिअर झालं. चलो या सेम वे मध्ये आता पुढचा टेन्स कुठला असणार आहे, तुम्ही गेस करा बरं. पास्ट परफेक्ट टेन्स, एकदम बरोबर. कम्पेअर करतोय ना म्हणून आपल्याला गोष्टी पटकन समजतात. बघा पास्ट परफेक्ट टेन्सचा फॉर्म्युला काय असणार आहे, तुम्ही सांगा. ऍक्टिव्ह व्हॉइस टेन्सचा सब्जेक्ट प्लस हॅड प्लस पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब प्लस ऑब्जेक्ट, बरोबर. आता पॅसिव्ह व्हॉइस मध्ये करताना काय असणार आहे, तेच राहणार ना. मगाशी जर बिन वापरलं तर ह्या टेन्सला पण आपण बिनच वापरणार. बघा हा आला तो फॉर्म्युला. क्लिअर. आता इथं हॅड असल्यामुळे खाली हेल्पिंग वर्ब सुद्धा हॅडच येतं. आता एक्झाम्पल, पहिलं एक्झाम्पल काय, अ पायलट हॅज प्रेडिक्टेड सच अन ऍक्सिडेंट. पायलट सब्जेक्ट, हॅड हेल्पिंग वर्ब, पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब, आणि एंडिंगला असणारे आपलं ऑब्जेक्ट. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये करताना सुरुवात होणार ऑब्जेक्ट पासून,
सच अन ॲक्सिडंट एकच होता, किती का असणार, हॅड म्हणजे हॅडच येणार बरोबर. हॅड नंतर बीन, त्यानंतर पास्ट पार्टिसिपल म्हणजे तेच वर्ब आपल्याला खाली घ्यायचे ॲज इट इज, बाय पायलट. डन. अजून एक बघायचं, चलो अजून एक बघूया. काय होतं, शी हॅड ऑलरेडी फिनिश द असाइनमेंट. आता हे सेंटेन्स नीट बघा. शी सब्जेक्ट, हॅड हेल्पिंग वर्ब, फिनिश पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब, द असाइनमेंट ऑब्जेक्ट. पण हा ऑलरेडी शब्द आलाय बरोबर. मग आता हा शब्द आपण पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कुठे वापरणार बघा. पॅसिव्ह व्हॉइस करताना तर सुरुवात ऑब्जेक्टनेच करायची आहे बरोबर. त्यामुळे ऑब्जेक्टच पहिला आला, द असाइनमेंट. त्यानंतर काय असणार आहे, हॅड बरोबर. आता नीट बघा, ह्या सेंटेन्स मध्ये हॅड नंतर ऑलरेडी वापरलं होतं बरोबर. त्यामुळं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये सुद्धा हॅड नंतरच ऑलरेडी येणार, नंतर बिन, त्यानंतर फिनिश्ड आणि एंडिंगला असणारे आपलं बाय शीचं होणार हर. क्लिअर झालं बघा. काय म्हणलं मी, हॅड नंतर एक्स्ट्रा वर्ड आला तर तो हॅड नंतरच घ्यायचा, कळलं. जर समजा असाइनमेंट नंतर अजून एखादा सेंटेन्स असतं ना, तर ते कसं घेतलं असतं तुम्ही, असाइनमेंट नंतरच घेतलं असतं, कळलं का नक्की. चलो आता थोडंसं कंपॅरिझन करूया. प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आपण जे आता शिकलो त्याची पटकन समरी बघूया. सिंपल प्रेझेंट टेन्स सिंटॅक्स काय होता, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट बरोबर. पास्ट टेन्स पण आणतो, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, सब्जेक्ट वर्ब इन पास्ट टेन्स प्लस ऑब्जेक्ट. दोन्ही टेन्स मध्ये पॅसिव्ह व्हॉइस करताना मायनर फरक काय, इथं एमिजार होता, त्या ठिकाणी वॉजवेअर होतं, बाकी स्ट्रक्चर ॲज इट इज नक्की. आता बघा कंटिन्युअस, दोन्ही कंटिन्युअस, काय चेंज आहे, वरचाच फॉर्म्युला खाली आहे, फक्त इथं वर्ब प्लस आय एन जी होतं, त्यामुळे दोन्ही टेन्स मध्ये काय वापरलं आपण, बिंग वापरलं, राईट. नक्की कळतंय, काही चेंज नाही बघा, स्ट्रक्चर सेमच आहे, फक्त मायनर मायनर फरक आहे. या ठिकाणी वर्ब प्लस आय एन जी होतं म्हणून बिंग, या ठिकाणी वर्ब प्लस आय एन जी नव्हतं म्हणून काहीच नव्हतं, सिंपल. आता परफेक्ट मध्ये काय फरक आहे, बिन आलाय फक्त, बाकी सिंटॅक्स पूर्ण याचा सेमच आहे. या पेजचा पटकन एक स्क्रीनशॉट घेऊन टाका. घेतला, चलो. आता तुम्हाला पण काहीतरी काम दिलं पाहिजे ना, मग हे तुमच्यासाठी हे सगळे एक्झाम्पल्स. आता हे एक्झाम्पल्स तुम्ही व्यवस्थित सॉल्व करा. जे काही स्ट्रक्चर दिलं होतं ते एका पेजवर नोट डाऊन करा. स्ट्रक्चर बघून सुरुवातीला सॉल्व करा. एकदा का तुम्हाला सवय झाली ना की तुम्ही न बघता सुद्धा सॉल्व करू शकता. क्लिअर. आणि ह्याचे सगळे आन्सर्स मला इंस्टाग्रामवरती पाठवून द्या. हा माझा इन्स्टा आय डी आहे. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली इंस्टाग्रामवरती 50K+ फॅमिली, तर इंस्टाग्रामच्या पेजला फॉलो करा. बाय बाय.